नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत जिथे अक्षय मुरंबा विकायला गेला होता त्या हॉटेलच्या मालकाने त्याला नकार देऊन त्याला बाहेर हुसकावून लावलं आणि हे सगळं अथर्वनी पाहिलेलं असतं. अथर्व त्या हॉटेल मालकाला सांगतो की तुम्ही असं वागायला नको आहे. एखादा नवीन व्यक्ती जेव्हा येतो त्याला चान्स भेटलाच पाहिजे ना. चान्स देण्याआधीच तुम्ही कसं काय नकार देऊ शकता. त्याने बरोबर त्या हॉटेल मालकाला पटवलं. तो मोटिवेशन असे स्पीच देणारा असतो. त्याच्या बोलण्यातून त्याला प्रोत्साहन मिळालं आणि तो मग माफी मागतो. मग त्याने सांगितल्याप्रमाणे अक्षयला पुन्हा बोलवून घेतो. अक्षयला सांगतो तुमचा मुरंबा मी ठेवायला तयार आहे, पण याच्यावरती कसल्याही प्रकारचं लेबल नाही. तेव्हा अथर्व पुन्हा एकदा त्याला सांगतो हवं तर मी खाऊन दाखवतो, काही झालं तर मला होईल, तुम्हाला लगेच कळलं. टेस्टिंग म्हणून अथर्व एक घास खाऊन बघतो आणि म्हणतो बघा मला काय झालं आहे, याचा अर्थ हा मुरंबा चांगला आहे. तेव्हा अक्षयला प्रश्न पडतो हा व्यक्ती मला मदत का करत आहे. मग बाहेर जाऊन ते दोघंजणं भेटतात. अथर्वला अक्षय विचारत असतो तुम्ही कोण, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे असं मला सारखं वाटत आहे. पण तो म्हणतो मला हवं तर मित्र समज. नाही, अक्षय म्हणतो मी तुम्हाला याच्या आधी कुठेतरी पाहिलेलं आहे. तेव्हा तो सांगतो कर्म हे पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतच असतं. आपण याच्या आधी कुठे भेटलो आहे हे अक्षय सारखं आठवत असतो. तेव्हा तो नाव सांगतो. हाय, माझं नाव अथर्व सराफ. हे नाव ऐकल्या अक्षयला क्लिक झालं. हा तर रेवाचा बॉयफ्रेंड. लगेच तो विचारतो तू तर रेवाचा बॉयफ्रेंड ना. मग तो हसतो आणि होकार देतो. हो, मला त्या रेवाने किती फसवलं हे सांगायला मला आवडेल तुला. तेव्हा तो म्हणतो तू तिला फसवलं, तिने नाही. तुम्ही तिला मोलकरणीसारखी ट्रीट दिली, तिला मारलं, तिला बांधून ठेवलं. तेव्हा अथर्व म्हणतो तुला हे सगळं खरं वाटत आहे का. तुझ्या घरी ती इतके दिवस राहिली, खरंच तिला आम्ही बांधून ठेवू शकतो का. तिने आम्हाला धमकी दिली होती पोलिसात जाण्याची, जर तिला मोलकरणीसारखी तुमच्यासमोर ट्रीट दिली नाही तर. माझी आई घाबरली होती म्हणून आम्ही ते सगळं करत होतो. इकडे रमा तिच्या आईला भेटायला आलेली असते. तिच्या आईला कॅन्सर आजारामुळे सगळे केस गळून गेलेले असतात. आता पुन्हा नव्याने ते उगत आहे, पण तिला त्याची खूप लाज वाटत असते. ती घराच्या बाहेर कुठेही जात नाही. तेव्हा रमा बोलते आई मी तुझी थोडी मॉलिश करून देऊ का. पण आई नकार देत असते. तिला खूप अवघडल्यावानी होत असतं. इतके लांब सडक पूर्वीचे केस, माझी मुलगी माझी छोटेसे केस बघून तिला माझी लाज वाटली तर. तेव्हा ती तिच्या आईची समजूत काढत असते. खूप इमोशनल दोघीजणी होत असतात मायलेकी. मग तिच्या आईला ती समजवते आईसाठी मुलगी, मुलीसाठी आई, हेच तर आपलं जग आहे ना गं. मग तिचे केस ती खोलते. किती सुंदर आहे आई तुझे केस, तू ना अशी मोकळे केस ठेवत जा, आतापासून हे गुंडाळून वगैरे ठेवत जाऊ नको. तिला प्रोत्साहित करण्यासाठी मंगल आणि रमा खूप छान छान गोष्टी तिला सांगत असतात. तिचं मन बदलावं म्हणून बाहेर जावा, तिने कुठेतरी छान मन रमवावा, असं सगळं दोघीजणी तिला समजवत असतात. मग तिचे केस रमा छान विंचरून देते, छान सेटिंग करून देते. सगळं झाल्यानंतर त्या दोघीजणी तिला घेऊन बाहेर फिरायला जातात. थोडंसं बाहेर फिरलं की आई तुला बरं वाटेल. ती नको नको म्हणत असते. तिला अवघडल्यावानी होत असतं. माझे केस बघून लोक काय म्हणतील, माझ्याकडे बघून ते कसं बोलतील. तेव्हा ती म्हणते तुझं सगळं बघून लोकांना प्रोत्साहन वाटलं पाहिजे. इतक्या आजारपणातही तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला हवं. तुला बघून दुसऱ्यांनाही मोटिव्ह झालं पाहिजे. मग तिच्या आईला ती सांगते बघ बरं आपली मावशी कशी मनमोकळेपणाने राहते, हसते. लोक काय विचार करताय याचा ती कधीच विचार करत नाही. तिच्या जगात ती किती खुश असते. तसं आई तूही एकदम डॅशिंग बनायचं, मस्त निघायचं रस्त्याने. तिची आई जरा गुजबरतच असते. पण रमा आणि मंगल तिला प्रोत्साहन करण्यासाठी चालून दाखवतात. आई हे बघ असं चालायचं, तसं करायचं, तू पण कर असं म्हणत तिच्या आईला ती बाहेर फिरायला घेऊन जाते. खूप छान आईसोबत टाईम घालवते. आईलाही प्रोत्साहित करते की तू तुझं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात कर. इकडं अभि विचारत असतो आरतीला तू गोळ्या वगैरे घेत नाही आहेस, तुझं लक्ष नाही आहे का. तेव्हा आरती म्हणते सध्या तू माझ्याकडे लक्ष कुठे देतो, तुझं लक्ष तर भलतीकडेच असतं. तुला बरी पडली माझी. मग तो म्हणतो असं का बोलतेस, पडली म्हणजे काय, माझी बायको आहेस तू, तुला मी विचारतोय तर तू नेहमीच तिरसटासारखं माझ्याशी बोलत असते.
नवऱ्यांना ना ज्या बायका तिरसटपणे असं टोचून टोचून बोलतात ते आवडत नाही. आणि सध्या तू तेच करत आहे. मला तू अजिबात आवडत नाही आहे, कारण तू नेहमी टोचून बोलते. मग ती प्रेग्नेंट बायको का असं ना, तिच्याकडे नवऱ्याचा जीव कधीच लागणार नाही. तितक्यात तिथे रमा येते. रमा म्हणते, काय झालंय? मग आणखी आबी चिडतो. आता तू तुझ्या माणसांसमोर माझा आणखी पाणउतारा कर, म्हणजे तेही मला बोलतील. सगळ्यांसमोर माझा अपमान तू कर, तुझ्याबरोबर ह्या बाकीच्याही करतील, असं बोलून तो निघून जातो. मग आरती रडत असते. तिला समजूत घालण्यासाठी जान्हवी आणि रमा तिच्याजवळ बसतात. रागाने बाहेर आलेल्या आबीच्या मागे रेवा येते. अरे लक्ष नाही द्यायचं कोणी आपल्याबद्दल काय विचार करतंय. तेव्हा तो म्हणतो, बघ ना ती कशी वागते माझ्याशी, त्याच्यामुळे माझी बदनामी होत आहे. खरं तर हे सगळं काही भांडणं आमचे रमामुळेच होत आहे. जेव्हापासून रमा ह्या घरात परत आली आहे तेव्हापासून आमच्या दोघांमधली भांडणं खूप वाढलेली आहे. हे सगळं काही त्या रमामुळे होतं, असं म्हणत तो जोरात हात भिंतीवर आपटतो. त्याला लागतं. मग रेवा त्याची काळजी घेण्यासाठी त्याचा हात धरते, त्याची समजूत काढते, त्याला आंजरते गोंजरते वगैरे. मग तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे अक्षय त्याच्या मित्रासोबत, नवीनच मित्र अथर्व, त्याच्यासोबत हॉटेलला आलेला असतो. ज्या हॉटेलमध्ये तो राहत आहे. तेव्हा तो विचारतो, तू तर पुणेरीच ना, मग पुण्यात तुझं घर असताना तू हॉटेलमध्ये का राहतो? तेव्हा तो सांगतो, आम्ही सगळं काही सोडून नाशिकला शिफ्ट झालेलो आहे. आमचा छान बंगला आहे, मी तिकडे माझं कामधाम व्यवस्थित करतो. आम्ही इथलं सगळं काही सोडून दिलं त्या रेवामुळे. त्या रेवाने मला बरबाद केलं, आमच्या सगळ्यांची बदनामी केली, माझ्या आईची पण बदनामी केली. आमचं खरं तर लग्न झालेलं आहे. तेव्हा त्याला अक्षयला धक्काच बसतो. रेवाचा हा नवरा आहे पहिल्यांदाच कळलं, म्हणून त्याला टेन्शन येतं. मग तो दारू पितो. मग त्याला अथर्व सांगू लागतो, आम्ही लग्न केलं, पण ते जेव्हा तिला कळलं रमाचं तुझ्याशी लग्न झालेलं आहे, तेव्हा ती म्हणते, मी ज्या मुलाला रिजेक्ट केलं त्या मुलासोबत कोणीही सुखी राहू शकत नाही. म्हणून तिने तुमच्या दोघांच्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठी वेगवेगळी नाटकं केली आणि माझ्याकडूनही असं करवून घेतलं आणि आम्हाला सोडून इकडे निघून आली. अक्षय बाथरूमला गेल्यानंतर अथर्व त्याचा मोबाईल स्विच ऑफ करतो. रमा लावत असते, लागत नाही. मग ती बंटाळेला फोन लावते. मग तो सांगतो, आम्ही सकाळी भेटलो होतो, पुन्हा नाही भेटलो. अगं येईल तो घरी, तू टेन्शन घेऊ नको, असं म्हणत भूषण फोन ठेवतो. पण इकडे आता काळजी लागली आहे रमाला, कुठे गेलाय अक्षय म्हणून. अक्षय बाथरूममधनं परत येतो. छान सेटअप लावून ठेवलेला असतो. खूप दारू पाजतो अथर्व अक्षयला. आता अक्षय जिंकतो. मग तो म्हणतो, आपण दोघंजणं मिळून आता ह्या रेवाला आपल्या घराबाहेर काढायचं. तू मला प्लीज मदत करशील का? माझ्या आयुष्यात तिने खूपच वाट लावून ठेवलेली आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, हो मी तुला मदत करेल. अक्षय म्हणतो, तू माझ्यासोबत आत्ताच माझ्या घरी चल. तर तो म्हणतो, आत्ता येणं बरोबर वाटत नाही. मग तो म्हणतो, एक काम कर, तू माझ्या घरी सगळं सामान घेऊन उद्या राहायलाच ये. जोपर्यंत त्या रेवाला आपण घराबाहेर काढायचं नाही तोपर्यंत तूही माझ्या घरी बिंदास राह. मग तो म्हणतो, ओके मी चालेल, येईल उद्या. दुसऱ्या दिवशी अक्षयचा मित्र येणार म्हणून रेवा खूप तयारी करते. ती म्हणते, मला अक्षयच्या मित्राची वेलकमची छानशी तयारी करायची आहे. जर तो मित्राला मी चांगलं वेलकम केलं तर अक्षयही माझ्यावर इम्प्रेस होईल. मग एंट्री होती त्याच्या मित्राची. त्याचा मित्र येतो आणि अक्षय सगळ्यांना ओळख करून देतो, हा आहे माझा मित्र अथर्व. अथर्वला बघून इकडे रेवाच्या तर अंगाचं थरकापच सुरू झालेलं असतं. थरकाप इतकं होत असतं, तिच्या हातातली भांडी खाली पडणार. तितक्यात तिथे अथर्व ते पकडतो. तोल सावराबाई असं म्हणत तिच्या जवळ जातो. आता जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक असणार आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटू. आता हा रेवाचा नवरा तिच्या आयुष्यात काय आणतोय हे बघणंही खूपच आवडेल मला, तुम्हालाही आवडेल. त्याच्यासाठी लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ मी टाकला की लगेच तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. आणि आपण पुन्हा भेटूच. धन्यवाद.